अलिबागला 2022 मध्ये पहिला आयडी माझा निघाला आणि जेव्हा मी हा आयडी काढला तेव्हा मला कल्पना पण नव्हती की हा बिझनेस एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचेल. मी फक्त मोहिनी मॅडमचा एक व्हिडिओ बघितला होता आणि त्यामध्ये जे सेंट्री पॅडचं महत्त्व सांगितलं होतं मॅडमनी ते बघितलं आणि मला ते खूप भावलं आणि मी त्या अशा एका ह्याच्यामध्ये शोधामध्येच होती की चांगला मला सेंट्री पॅड कुठून मिळेल. कारण जे मी पॅड मार्केटमध्ये वापरत होते तर मी खूप प्रॉब्लेम फेस करत होते. इचिंग रॅशेस, नंतर ओव्हरफ्लो, असं भरपूर प्रॉब्लेम व्हायचे. म्हणजे नाईटचा पॅड वापरला तरीसुद्धा मध्ये रात्री उठून पॅड चेंज करायला लागायचा आणि ओटीपोटात दुखणं किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम महिलांचे पाळीचे वेळ असतात ते तर भरपूर सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते आणि मला ते खूप चांगलं सोल्युशन मिळालं. आणि असं म्हणतात निसर्गामध्ये अशी एक शक्ती आहे की मागणी तसा पुरवठा. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मी असं काहीतरी सर्च करायची व्हिडिओ, म्हणजे ऑनलाईन काहीतरी बिझनेस मिळतोय का. आणि माझं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की मी जे काही बिझनेस करेन तर त्या माध्यमातून मला 100 महिलांना तरी उद्योग देता यायला पाहिजे. आणि तेव्हा मी असा विचार करत होते की उद्योग जर द्यायचा झाला तर तेवढी मोठं इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे पाहिजे. समजा एक 10 लाख 15 लाख मी खर्च करू शकते तर मी एखादी मोठी फॅक्टरी टाकेन आणि तिथे माझ्याकडे कामगार म्हणून महिलांना कामाला मी ठेवू शकते आणि तसे मोठे बिझनेस असतात. पण मी तेव्हा पण एक तरी विचार करत होते, म्हणजे माझे सद्गुरू सांगतात की जसा विचार तसा जीवनाला आकार. तर मी असं म्हणत होते की अशी एखादी मार्केटिंग कंपनी पाहिजे की ती नवीन पाहिजे, म्हणजे त्याचा पायाच आपण असलं पाहिजे आणि जी सुरुवात असते ती माझ्यापासूनच पाहिजे. आणि आणि खरंच तसं झालं. आता माझी अपलाईन जी ओरिजिनल आहे ती बिझनेसमध्ये नाहीच आहे. म्हणजे माझं माहेर आहे कुडाळला, तर तिथली माझी एक मैत्रीण तिने एक ग्रुप केला होता अदिती युनिव्हर्सल. आणि त्याच्यामध्ये मी काही कुठच्याच ग्रुपमध्ये लगेच बाहेरच पडत नाही, कारण कोणीतरी काहीतरी उद्देशाने आपल्याला त्यामध्ये ऍड केलेलं असतं, म्हणून मी लगेच कुठच्याच ग्रुपमधून बाहेर नाही पडत. आणि तेव्हा तिने टाकला होता व्हिडिओ 2 दिवसापूर्वी. नंतर मी सहज सर्च केलं काय आहे व्हिडिओमध्ये आणि तो नेमका मोहिनी मॅडमचा स्टे फाईनचा सेंट्री पॅडचा व्हिडिओ होता. आणि तो बघितल्यानंतर लगेच मी तिला फोन केला. मी म्हटलं अगं काय आहे ते, तर तिला काहीच माहीत नव्हतं. तिने पण जस्ट आपला एक आयडी तिला एका सराने सांगितलं होतं म्हणून तिने एक आयडी काढला होता. तेव्हा 1200चा आपला एक आयडी होता आणि तिला म्हणजे तिला काहीच माहीत नाही. म्हटलं काय पुढे प्रॉफिट असतं काय. मग तिने एक मला दुसरा नंबर दिला की ह्या सरांना फोन कर, ते सर तुम्हाला सांगतील. मग त्या सरांना विचारलं, सरांनी सांगितलं तुम्ही 2 आयडी काढा मॅडम किमान. म्हणून मला पॅड हवे होते म्हणून मी काही विचार न करता 2400 रुपये पाठवले. त्या सरांना मी ओळखत पण नव्हते आणि मी माझे 2 आयडी काढले. त्यानंतर मला बीबी वगैरे काहीच माहीत नव्हतं. त्या सरांना विचारलं तर सरांनी मला ते योग्य उत्तर दिलं नव्हतं. त्यानंतर प्राची मॅडमचा नंबर मला मिळाला. प्राची मॅडमशी मी बोलले. मग तिथून मला कळलं की बीबी म्हणजे काय, किती बीबी असतात. मग 1500 बीबीचं पहिलं एक बिल बनवायचं होतं आणि मला हा बिझनेस महिलांपर्यंत पोहोचवायचा होता, तर मला प्रोडक्ट हवंच होतं. मग 1500ची बीबीची खरेदी म्हणजे जवळजवळ 4-4.5 हजाराची खरेदी होती. मी त्यातले 2,500 मी माल इकडे मागवला आणि 2,000चं प्रोडक्ट मी माझ्या माहेरी पाठवलं कुरिअरने. सरांनी पण तेव्हा सपोर्ट केला होता. कुरिअरचे थोडेसे पैसे जास्त होत होते. मला वाटत होतं अरे बरं 500-600 रुपये कुरिअरला कसे देऊ. मग सरांशी प्राची मॅडम बोलल्या. सरांनी तेव्हा सांगितलं हरकत नाही आपण थोडेसे कमी करू. आणि ते म्हणजे त्यांनी तेव्हापासून सपोर्ट केला हे मला याच्यातून सांगायचं. दुसरं म्हणजे आपल्याकडे फ्रँचायझी नव्हती. सगळा माल कुरिअरने यायचा. कुरिअरला महाग पडायचं. मग सर बोलले तुम्ही सर मॅडम तिथे जा आणि एस टी पार्सलची जरा चौकशी करा. एस टी पार्सलची चौकशी केली. एस टी पार्सलचं स्वस्त होतं आणि ते माझं पहिलं पार्सल स्वतः सरांनी गाडीत टाकून तिकडे ठाण्याला नेऊन दिलं. सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण काय असतं की मालक असतात ते थोडे म्हणजे आता तुम्ही सरांना ओळखता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. पण कुठचे मालक असे एवढे इन्व्हॉल्व्ह होत नाही. ते स्वतःची इमेज राखून राहतात. मी कुठे पार्सल घेऊन जायचं, मी मालक आहे असं नाही त्यांनी विचार केला. आणि तेव्हा पावसाळ्याचे साधारण दिवस होते. तेव्हा सरांनी देऊन पार्सल दिलं आणि तेव्हा ते पार्सल आलं. इथे माझी काही ओळख नसताना आत्ता माझ्याकडे 600 महिला जॉईंट आहेत फक्त अलिबागमधून. आणि इतक्या साऱ्या माझ्या खूप छान मैत्रिणी इथे मला मिळाल्या. म्हणजे माझ्यापेक्षा खरं तर मोठ्या आहेत सगळ्या मॅडम, पण त्या मला मॅडम म्हणतात आणि रिस्पेक्ट पण करतात. त्या पोलीस डिपार्टमेंटला आहे सायले मॅडम, मेडिकल मॅडम, पण कुठचे डिसिजन घ्यायचे आधी घाबरून मला मॅडम करूया ना ते. मी असं म्हटल्यानंतर म्हणजे रिस्पेक्ट करतात, घाबरत नाही पण रिस्पेक्ट करतात. नाही तर खरं एखादी गोष्ट ते स्वतः डिसिजन घेऊन करून मोकळ्या होऊ शकतात. पण हे सगळं आपल्याला मान सन्मान मिळतो हा स्टेफाईन मधून मिळतो आणि त्याची सुरुवात आपल्या मॅनेजमेंट पासून होते. कारण
मॅडम सुद्धा आपल्याला मॅडम म्हणतात. मॅडम ज्या पोहोचले आम्हाला मॅडम म्हणण्याची आवश्यकता नाही, ते नावाने हाक मारू शकतात, पण किती छोटी व्यक्ती असू दे ते त्यांना मॅडमच म्हणतात. आणि सर आणि मॅडम आपल्यातलेच आम्हाला समजतात, आपल्यातले करून घेतात आणि त्यामुळे आम्ही आज त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनर म्हणून जॉईन झालोय आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आणि असे जे 100 माठ सर सुरू करणार आहेत, तर माझा असा उद्देश आहे की आमच्या 5 जणींच्या माध्यमातून अजून 100 माठ सुरू व्हायला पाहिजे आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने ते नक्कीच होतील अशी मी इच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय स्टेफानी. एक शब्द बोला. त्यांनी पूर्ण हिस्ट्री सांगितली. तुम्ही आता स्टेफानीचं बद्दल बोला. नमस्कार, मी वैशाली प्रशांत गरत, थळमध्ये राहते, अलिबागमध्ये. मला संगीता मॅडमनी स्टेफाईनचं जी माहिती होती ती सगळी पाठवली. संगीता मॅडमची मी पहिली जॉईन आहे, पहिली आयडिया. तर मला सगळी माहिती पाठवली आणि पूर्ण मी कशावर इम्प्रेस झाले तर कॅन्सर अभियान, त्याच्यावर मी जास्त इम्प्रेस झाले. कारण मला स्वतःला त्रास असा होता की गर्भपिशवीला गाठी होत्या आणि मॅडमनी सांगितलेल्या गाठी पण विरघळतात. ह्याच्यावर मला हे वाटलं की दुसऱ्यांना हा त्रास व्हायला नकोय, मग आपण ह्यात इन्व्हॉल्व्ह होऊया. या उद्देशाने पूर्णपणे मी याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले आणि आता गर्व वाटतोय एवढं सगळं सुपर मार्ट बघून की काहीतरी करतोय आपण. त्याचा खूप आनंद वाटतोय. आता बिझनेस वुमन वाटून कसं वाटतं? अगोदर तुम्ही बिझनेस वुमनच आहात, आता एवढा मोठा फार्म हाऊस तुम्ही होणारच आहे. सुपर मार्ट बद्दल तुम्हाला कसं वाटतं? सुपर मार्ट अजूनच हे वाटतंय कारण आम्ही 5 जणी मिळून आहेत. मला जास्त अनुभव नाही आहे, तरी पण ह्या 4 जणी आहेत त्या अनुभवी आहेत जास्त. त्यामुळे आता सपोर्ट एकमेकांना करू आम्ही. नाही नाही सगळं बोलतो तुम्ही. मेकअपचं कसं बोलतो? बोला. माझं सपना नितीन खाडे, अलिबागमधून आहे ॲज अ ब्युटिशियन. या क्षेत्रात येण्याचं कारण असं आहे की माझी एक फ्रेंड आहे सलोनी गिरी, तुम्ही पाहिलं असेल त्यांना. तर त्यांनी मला काय सांगून गेलं की तिकडे ब्युटी प्रॉडक्ट खूप छान आहेत, चला तिकडे बसा. आपण म्हणतो ना चला तिकडे ऐकूया, मीटिंग असं सांगतो का आपण, लेक्चर ऐकायला कोणी येणार. सेम त्यांनी मला तसं नेलं आणि सरांचं प्लॅन प्रेझेंटेशन चालू होतं. आम्ही लास्टला बसणार खरे तर सरांनी असं पुढे बोलवून घेतलं. नाही नाही या ना, फ्रंटला खाली होते सर. आणि बसल्यानंतर याचं पण एक आहे की नेटवर्क मार्केटिंग माझ्या मते फक्त फसवणूक असं होतं. कारण माझे स्वतःचे खूप पैसे याच्यात गेलेले होते. त्यामुळे मी म्हटलं मॅडम असलं काही मला करायचं नाही, हे बास माझे गेले आता 5-7 एवढे बाद झाले नाही, हे मला नाही पाहिजे. पण खरोखर जेव्हा मी ते प्लॅन बघितलं मी म्हटलं एवढं ट्राय केलं हे लास्ट करू. आणि खरोखर या प्रॉडक्टमध्ये दम आहे. करण्याचं रिझन असं, या प्रॉडक्टमध्ये दम आहे. तर खरोखर जे लोक यूज करतात त्यांना त्याचा रिझल्ट माहिती आहे. फार काही बोलता येत नाही इकडे. सो जय स्टेफाई. खूप बोलला. घेऊन जाऊ नका. नमस्कार, मी जास्त काही वेळ घेणार नाहीये. या मतदारमध्ये तनुजा मॅडमनी मला इकडे आणलेली आहे आणि तनुजा मॅडम आमच्या सिनियर आहेत. त्यांनी एकदा त्यांच्या नागपूरमध्ये मी पॅन्टी लायनर घेत असताना ते म्हणाले की मॅडम हे वापरून बघा आणि त्यांनी मला व्हिडिओ क्लिप पाठवली. ती बघून मी खूप इम्प्रेस झाली. मॅडमचा डेमो होता आणि म्हटलं नाही हे काहीतरी वेगळं, आपण खूप प्रकारचे ट्राय करतो सगळे, म्हणजे हे बघूया म्हणून. आणि बघितलं अक्षरशः खूप त्रास होत होता. म्हणजे आम्ही महिन्यातनं 2 फेऱ्या तरी स्किन स्पेशलिस्टकडे व्हायच्या. पण हे वापरल्यापासून आतापर्यंत मी 2 वर्ष झाली ना मॅडम, 2 वर्ष झाली मी स्किन स्पेशलिस्टकडे जात नाही. आणि त्यामुळे ह्या प्रोडक्टचं आणि स्टेफाईनला हे 2 आपले तारे सितारे वगैरे भेटलेत आणि ते आपल्याला एका फॅमिलीमध्ये घट्ट धरून आहेत. म्हणजे जर आम्ही मध्ये ऑफिसच्या कामामुळे वगैरे बॅकला जात होतो, पण नाही, बांधून ठेवलं आम्हाला याच्यामध्ये, कारण खूप त्रास होता ना सगळंच मॅनेज करायचं. पण नाही, तुम्ही थांबा. आणि खरंच काय म्हणतात भाऊ
ताई, आई, वडील आपल्या कंपनीचे आई वडील आहेत ते. आणि हे खरंच एवढे छोटे असून सुद्धा वयाने खूप छोटे आहेत, पण विचार त्यांचे खूप छान मोठे आहेत. आणि सगळ्यांचे रुसवे फुगवे सगळ्या गोष्टी फॅमिलीने जसं मोठा माणूस म्हणजे घरातला माणूस सगळ्या गोष्टी इग्नोर करून पुढे घेऊन जातात तसे दोघं जण आहेत. आणि त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत. त्यांच्यासाठी टाळ्या आणि जय शेखर. नमस्कार, माझं नाव सायली म्हात्रे. अच्छे से करो, अच्छे से करो. मला स्टेप फाईन मध्ये यांनी ऍज अ ड्रायव्हर म्हणून आणलं होतं. राईट एकदम राईट. हा, खरं आहे. कारण यांना गाडी नव्हती मिळत आणि मग ह्या मॅडम म्हणाल्या की मला तू येशील का आमच्या बरोबर. म्हणलं कुठे नेतेस मला. तर म्हणजे असं असं प्रोग्राम आहे. पण म्हटलं घेणार नाही मला तिथे, कारण तिथे काहीतरी पैसे वगैरे भरून असतं ना. ती म्हणाले की ठीक आहे, ओके घेतील तुला. आणि नेऊन मला तिथे बसवलं. आणि त्याच्यानंतर येताना दिले 2,000चे. त्यांनी दिले का तुम्ही दिले? नाही, यांनी दिले, शिल्पा मॅडमनी दिले मला 2,000चे 2 आले. मला वाटलं का आता फुकटच कसं. बरोबर ना? हा, आणि नंतर मला जॉईन करून घेतलं. नंतर मी पॅड वगैरे वापरले. मला पण आता मॅडम सांगत होते त्याच्याप्रमाणेच मला त्रास होता. म्हणजे स्किनच्या डॉक्टरकडे वगैरे जावं लागेल, कारण माझी नोकरी थोडीशी अशी बाहेर आहे. पुणा मुंबई त्याच्यामुळे कसं ते पब्लिक टॉयलेट नाही म्हणता येणार, तरी पण ते वेगळे टॉयलेट वापरले की थोडंसं मला इन्फेक्शन हे व्हायचं. त्याच्यामुळे कसं थोडंसं तो प्रॉब्लेम व्हायचा. परंतु हे सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर अजिबात मला त्रास काहीच झाला नाही. आणि आजपर्यंत काय डॉक्टरकडे आम्ही त्या ह्याने जातच नाही. हिला खूप मेजर प्रॉब्लेम झाला होता. चौघांनी पाचवांनी बोललं बरोबर आहे. मला हे समजलं तुमचं पाचवी लोकांचं सुपरमार्ट टाकायचं आयडिया कशी आली, मला ते ऐकायचं. तुम्हाला कोण आणलं, काय आणलं सगळं समजलं मला, पण तुम्हाला 500 लोकांना सुपरमार्ट टाकायची काय आयडिया कुठून आली? म्हणजे अलिबाग मध्ये पाहिजे कसं? जेव्हा सुपरमार्टची संकल्पना आली तेव्हाच सरांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही इथे सुपरमार्ट टाका. आम्हाला अजिबात हिंमत होत नव्हती. सर म्हणत होते तुम्हाला काही करायचं नाही, पॅकिंग नाही करायचं, सगळं येणार आहे, तुम्ही फक्त सुपरमार्ट टाका, बाकी सगळं होईल, तुम्ही जबाबदारी घ्या. पण म्हटलं एवढा वेळ कोण देणार, त्याच्यामुळे आम्ही नाही म्हणाल. तर खरं तर पहिलं सुपरमार्ट अलिबागलाच झालं असतं क्या बात. ठाण्याच्या आधीच. कारण काय तेव्हाच सर आम्हाला ठाण्याचं व्हायच्या आधी बोलले होते सर, पण आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता, आत्ताही नव्हता. पण आता जेव्हा ही 100 ह्याची बिलांची सरांनी जेव्हा ऑफर लावली 1 ग्रॅम गोल्ड आणि लकी ड्रॉ कुपन, तर तेव्हा म्हणजे फास्टली एकदम 50 बिलं माझीच झाली. त्याच्यावर तिकडून माल मागून मग मी विचार केला आणि ते मलाच हेडेक व्हायला लागलं. असं बॉक्स येऊन पडायचे, मग कोणाची डाळ कुठे, मुगडाळ कुठे, चवळी कुठे, मग ते कधीतरी फुटून यायचं. चवळीमध्ये बेसन मिक्स, मग त्याचे तांदूळ वेचून काढा, वाटाणे विचून काढा. आणि ह्यांची तर इकडे ऑर्डर चालूच असायची. वरून सगळ्यांचं मॅडम चवळी किती रुपये किलो, तांदूळ कसा किलो, मला जरा सांगा ना, बिल पाठव. मी म्हटलं ठीक आहे मॅडम, बिल पाठवा, ऑर्डर टाका. ऑर्डर यांची यायची, फोटो पाठवायचे, हे 1 किलो ते अर्धा किलो, त्याचं काय नाही. मी म्हटलं आता काय अर्थ नाही आहे फ्रँचायझी ठेवण्यात, याचं सुपरमार्ट केलाच पाहिजे. पण ती इन्व्हेस्टमेंट करणं हे मला एकटीला शक्य नव्हतं. तरी सुद्धा मी सरांना म्हटलं की आत्ता गरज आहे माझ्या टीमची की मला सुपरमार्ट हवंच आहे. आणि आम्ही लोणावळ्याला गेलो तेव्हा ह्या दोघींचं बोलणं झालं, तर मी त्यांना म्हटलं की कोण जर जबाबदारी घेत असेल तर मी सपोर्ट करेन. तर ह्या दोघी मला बोलल्या असं नको मॅडम, तुम्हीच जबाबदारी घ्या, तुम्ही सुरू करा. आणि ह्यांनी मी तुम्हाला काय म्हटलं, एवढ्या चांगल्या मैत्रिणी भेटल्या, त्यांनी मला लोणावळ्याचं सांगितलं तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर आम्ही दोघी सपोर्ट करतो फायनान्शियल, पण तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या आणि तुम्ही सुपरमार्ट टाका. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं त्या बोलल्या हे त्यांचे मोठेपणा, पण मला तसं नको. तर मी सरांना बोलले की मी लोन काढते आणि मी घेते. मग सर मला म्हणाले असं करू नका मॅडम, त्याच्यापेक्षा तुम्ही 3-4 जण एकत्र या आणि तुम्ही सुपरमार्ट काढा. तर माझा पहिला आयडी वैशाली मॅडम, त्यांना मी कसं सोडणार. दुसरं मला सपना मॅडम मध्ये आधी म्हणाले होते मॅडम काय करू, तुम्ही मला एक मैत्रीण म्हणून सल्ला द्या, मी सुपरमार्टची जबाबदारी घेऊ का, मी पैसे टाकू का. तर म्हटलं मॅडम करू शकता, पण तुम्ही तेवढा वेळ पण द्यायला पाहिजे. पण प्रॅक्टिकली त्यांना वेळ देणं शक्य नाही आहे. ऑलरेडी त्यांचे 3 ब्रँच आहेत ब्युटी पार्लरच्या, आणि त्याशिवाय त्यांचं हे पण आहे, नागावला कॉटेज आहे, हॉटेल आहे, आणखी वेगळे छोटे 2-3 सेटअप पण आहेत. तर एवढं करून मी म्हटलं तुम्हाला मॅडम एवढा वेळ देणं शक्य नाही. मी वेळ देऊ शकते पण मी पण तेवढा देऊ शकत. मग ही सरांच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे, तुम्ही 5 जण एकत्र या
आणि एक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्ही जबाबदारी घ्या, म्हणजे एकावर भार पण राहणार नाही. तुमच्या 5 जणांच्या माध्यमातून तेवढे सगळे कस्टमर पण वाढतील आणि खऱ्या अर्थाने तसंच झालं. आणि आत्ता आम्हाला पण खूप सोपं गेलं, कारण जेव्हा ते सुपरमार्ट जेव्हा आपल्याला सुरुवात करायची होती तर कधी कोणाचा यांचा प्रॉब्लेम कधी त्यांचा प्रॉब्लेम, पण कोणीही कोणी ते अवेलेबल होतं. ती जर एकाची जबाबदारी असती तर प्रॉब्लेम आला असता. पण आता काय झालं की ह्या मॅडम नाही तर त्या मॅडम आहेत, त्या नाही तर त्या आहेत, म्हणजे सपोर्टिव्हली कोण नाही कोण इथे अवेलेबल होतं. आणि जे काही वेळ मिळतो तो पूर्ण 100% प्रत्येकजण देते. येस. हे ह्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. प्रत्येकाचे कौतुक आहे. सपना मॅडमचं पार्लर त्या दिवशी त्यांनी एवढ्या ऑर्डर्स मारल्या, मला वाटत होते की ह्या झोपतील, पण त्या बसून पण तिथे प्रोडक्ट लावत होते. त्याच्यानंतर अवॉर्ड होता, काल त्यांना अवॉर्ड मिळणार होता, ते गेले नाही. ते म्हणाले माझं तिकडे मनच लागणार नाही, मी शरीराने जाईन पण माझं मन नाही लागणार आहे. सकाळी फोन केला, मॅडम किती वाजता सुपरमार्टमध्ये? म्हटलं मी आले, तुम्ही या. त्या आल्या. तसंच वैशाली मॅडमकडे आता एवढे पाहुणे होते राहायला, त्याच्या आधी पण त्यांच्याकडे कस्टमर असतात, तरी सुद्धा जो वेळ मिळतो ते 100% देतात. यांच्याकडे पण पेशंट आहे, अशी परिस्थिती आहे की हे 2 मिनिटं पण इथं आत्ता राहू शकत नाही, आणि त्यांची आईच पेशंट आहे आणि आईकडे राहायला लागते 24 तास. तरी सुद्धा जेव्हा वेळ त्यांनाच ते वाटतं की मी काय करू शकतो, पण त्यांनी बरंच काही केलेलं आहे. जिथे जिथे आम्हाला ते पाहिजे होते तिथे ते आहेतच. ह्या मॅडमचा प्रॉब्लेम आहेच हेल्थचा. 2 बाळ आहेत. हेल्थचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा मुलगा आता इथे आलेला लग्न कार्य होतं, तरी सुद्धा हे मंडपाचं सगळं ऑर्डर देणं काय करणं जेवढं शक्य होतं सगळ्यांनी 100% आपले दिलेले आहे. आणि म्हणून त्या सगळ्या श्रमातून हे सुपरमार्ट झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं आपले मॅनेजमेंट. त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सरांनी माल आत्ता पण काल माल आला होता, लगेच ते गाडी तिकडे निघाली सकाळी. आता आम्हाला सगळा माल आम्हाला म्हटलं आम्हाला 25 किलोची पोतीच लागणार, कारण आमच्याकडे 1 किलो 2 किलो नेणारे कस्टमर नाही आहेत. 25 किलोचीच पोती देणार आहे. साखर पण आम्हाला हवी होती, ती पण त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिली, 100 किलोची पोती. आणि आत्ता पण छानपैकी आपलं बिलिंग झालेलं आहे. आता संध्याकाळच्या वेळी आपले जास्त कस्टमर येणार आहेत, कारण बऱ्याच जणांच्या 10वीचे एक्झाम्स आहेत, आज वर्किंग डे आहे, त्यामुळे ऑफिस सुटल्यानंतर गर्दी नक्कीच होणार आहे. आणि तुम्ही सगळे मुंबईची टीम एवढ्या लांबून इथे येऊन आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमच्यासाठी अलिबागकडून टाळ्या. आणि चेतन मॅडमचा मुलगा, आम्हाला पहिले माहीतच नव्हतं की हा मॅडमचा मुलगा आहे. हा पुढे क्लिनरच्या जागी बसून आला टेम्पोतून ट्रकमधून, आणि बरोबर सर मला सांगतात मॅडमचा मुलगा आलाय. म्हटलं कुठे? हा इकडून उतरतो क्लिनरचे. आणि उतरतो नाही, ते सगळं माल उतरण्यापासून ते लावण्यापर्यंत सगळं त्याने आम्हाला मदत केलेली आहे. 1 मिनिट पण तो मुलगा बसलेला नाही. मॅडमला 2 मिनिटासाठी जो दिसला ना व्हिडिओ याच्यात मोबाईलवर तेवढाच, पण त्यानंतर तो बसलेला नाही. मॅडम पेक्षाही तो बिझनेस पुढे नेणार आहे, कारण शून्यापासून जो सुरुवात करतो ना तो स्टॉपला पोहोचतो. बाकी काही बोलत नाही. सगळ्यांचे खूप खूप छान आहेत. आभार. काही मुलाशी बसत नाहीयेत थांबत नाहीयेत आणि ऐकत तर नाहीच नाही मेन म्हणजे, आणि मोबाईल कंटिन्यू. पण तुला खरंच मॅडम हँडसोप आहे, तुला हँडसोप आहे. एवढ्या जवळ बीच आहे ना, तर दुसरा मुलगा म्हणायचं मी हिला बीचला राऊंड मारून येतो. त्याला म्हटलं आला तेव्हा त्याला सर्दी झाली होती, म्हटलं थोडंसं जाऊन तू हॉटेलवर आराम कर, तुला ओम बरोबर पाठवलं. नाही नाही मॅडम म्हणतो. काल पण त्याला दुपारी म्हटलं चल जेवायला, तुला काय नको इथेच. तो कार्पेटवाला कार्पेट लावत होता, हे तिथे बसून आले. त्याच्यानंतर ते दोघे इथे जेवले. म्हणजे एवढं छान मॅडमने पण त्याला संस्कार त्याच्यावर दिलेले आहेत, म्हणून मॅडमसाठी टाळ्या. आणि नेक्स्ट टाइम तू येणार आहेस हे असं गडबडीत नाही, मग तुला काय फिश काय जे खायचं ते आमच्या हा चला.